नमस्कार मंडळी, मी अश्विन तुमचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये ग्रोथ मिळवून देतील. प्रस्तावना न सांगता डायरेक्ट पॉईंटकडे जातो. माझा पहिला पॉईंट आहे तो म्हणजे ट्रस्ट. कस्टमरचा किंवा ग्राहकाचा तुमच्यावर जर विश्वास नाही बसला तर तुमचं प्रॉडक्ट कितीही चांगलं असू दे, सर्व्हिस किती पण भारी असू दे, त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण कस्टमरचा तुमच्यावर विश्वासच नाही. आता ऑनलाईनचा जमाना आहे. ऑनलाईनच्या जमान्यात ट्रस्ट कसा निर्माण कराल? तर ऑनलाईनच्या जमान्यात ट्रस्ट निर्माण करायची अगदी सोपी पद्धत आहे, ते म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ॲक्टिव्ह राहा. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सगळे फ्री आहेत. फेसबुक फ्री आहे, इंस्टाग्राम फ्री आहे, लिंक्डइन फ्री आहे, यूट्यूब फ्री आहे, आणि जे कुठले असतील प्लॅटफॉर्म्स सगळे फ्री आहे. सगळ्या प्लॅटफॉर्मवर तुमच्या बिझनेसचं पेज पाहिजे, त्याच्यावर कन्सिस्टंटली पोस्टिंग पाहिजे, तुमचं पेज ऑप्टिमाइज पाहिजे. ऑप्टिमाइज पाहिजे म्हणजे तुमच्या पेजचे प्रत्येक रकाने भरले गेले पाहिजे. फोटो तुमच्या, समजा तुमचं पर्सनल ब्रँडिंग असेल, म्हणजे तुमचं स्वतःचं पेज असेल तर त्याच्यात तुमचा स्वतःचा फोटो पाहिजे. तुमचं पेज नसेल, प्रॉडक्टचं किंवा बिझनेस पेज असेल तर त्याच्यात लोगो ठळक दिसला पाहिजे, त्याचा कवर फोटो असला पाहिजे, त्याच्यामध्ये तुमच्या ऑफिस आवर्स, त्याचा ॲड्रेस, त्याचा नंबर, व्हॉट्सअप नंबर, त्याच्यानंतर प्रॉडक्ट त्याची सगळी माहिती, सर्व्हिस त्याची माहिती, हे सगळ्या गोष्टी म्हणजे थोडक्यात सगळ्या रिकाम्या जागा भरलेल्या पाहिजेत. तुमचं पेज ऑप्टिमाइज पाहिजे, त्याच्यावर रेग्युलरली पोस्टिंग पाहिजे, रेग्युलरली त्याच्यावर रील्स बनवले. रील्सचा तर जमाना तर सगळा रील्सचाच आहे. लोक 10-10 सेकंदाला असं पुढे ढकलतात रील्स. त्या ह्याच्यात टिकायचं असेल तर तुम्हाला रील्स बनवून टाकले पाहिजेत, तुमच्या प्रोडक्टबद्दलची माहिती टाकली पाहिजे, तुमचं बॅकग्राऊंड, तुमच्याबद्दलची माहिती, ओनर्सबद्दलची माहिती, एम्प्लॉईबद्दलची माहिती, म्हणजे जनरल माहिती म्हणतो मी, ही त्याच्यावर टाकली गेली पाहिजे, जेणेकरून कस्टमरला ट्रस्ट मिळेल की हां, हे प्रोडक्ट आहे, ही कंपनी आहे, ही ह्यांची सर्व्हिस आहे, ही ह्यांची शिपिंग पॉलिसी आहे, ही ह्यांची रिटर्न पॉलिसी आहे, हे ह्यांची पेमेंट मेथड आहे, ही ह्यांची प्राइसिंग. हां, प्राइसिंगवर आठवलं, दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे प्राइसिंग. तुमच्या प्रोडक्टचं किंवा तुमच्या सर्व्हिसचं प्राइसिंग हे कॉम्पिटिटरपेक्षा कमी पाहिजे, जास्त नाही पाहिजे. एखाद्या वेळेस त्यांच्या बरोबरीचं द्या. ₹100 जर त्याची कॉम्पिटिटरची प्राईस असेल तर तुमची पण 100 ठेवा, पण 100च्या वर नको. प्राइसिंग हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे बिझनेसमध्ये, कारण लोक शेवटला उजव्या साईडलाच बघतात की किती रुपये आहे. लक्षात आलं? त्यामुळं प्राइसिंगवर ध्यान द्या, त्याचा ॲनालिसिस करा, त्याचा सर्वे करा. मार्केटमध्ये तुमचे कॉम्पिटिटर्स काय प्राईस देत आहेत, काय डिस्काउंट देत आहेत, काय ऑफर्स देत आहेत, काय त्यांचं टेक्निक आहे, ह्याच्याबद्दलची तुम्हाला माहिती, ह्याच्याबद्दलचा सर्वे करा, त्यानुसार प्राइसिंग द्या. प्राइसिंग फार महत्त्वाचं आहे, कारण शेवटला कोणीही असेल, समजा मी असेल किंवा तुम्हीही असाल, शेवटी विचार पैशाचा करणारच ना. त्याच्यामुळं त्याचा पूर्ण विचार करा, प्राइसिंगबद्दल पूर्ण ॲनालिसिस करा, आणि मग तुम्ही तुमचं प्राइसिंग योग्य द्या. कॉम्पिटिशनपेक्षा आपलं प्राइसिंग कमी पाहिजे, आयदर इक्वल पाहिजे. शक्यतो कमी असेल तर वेल अँड गुड. तिसरा मुद्दा आहे, जर तुमचं प्रॉडक्ट असेल तर त्याचं पॅकेजिंग. पॅकेजिंग खूप जबरदस्त पाहिजे, ते म्हणजे डोळ्यांना भुरळ पाडणारं पॅकेजिंग पाहिजे. जर आपण ऑनलाईन जर वेबसाईटवर तुमचं प्रोडक्ट लिस्ट असेल, तुमच्या वेबसाईट किंवा अन्य वेबसाईट्सवर ज्या ई कॉमर्स वेबसाईट्स आहेत, बघता क्षणी लोकांना भुरळ पडली पाहिजे, इतकंच सुंदर पॅकिंग पाहिजे. कलर्स व्हायब्रंट वापरायचे, लोगो आणि इतर कलर हे मॅच झाले पाहिजेत, किंवा कॉन्ट्रास्ट असेल तर तसं त्याचं कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या डोक्यात फिक्स करा की ते पॅकिंग खूप सुंदर दिसलं पाहिजे, अट्रॅक्टिव्ह पॅकिंग पाहिजे. मी बघतोय काही लोक काय करतात की साधं प्लास्टिकचं पिशवी असती, किंवा त्याला काय म्हणजे मला माहीत नाही आता एक्झॅक्टली त्याचं नाव काय, पण प्लास्टिकच्या बॅगवर स्टिकरसुद्धा लावत नाही, एक छोटीशी व्हाईट स्टिकर लावतात आणि त्याच्यावर पेननं लिहितात. ही पद्धत म्हणजे ही पद्धत फारशी मला पटत नाही, मला पटत नाही. पॅकिंग खूप सुंदर पाहिजे, आय कॅचिंग पाहिजे. आय कॅचिंग म्हणजे डोळ्यांना भुरळच पडली पाहिजे ते बघून. समजा तुमचं प्रॉडक्ट जर एखाद्या दुकानात, मॉलमध्ये, शॉपिंग सेंटरमध्ये किंवा एखाद्या कुठेही किंवा वेबसाईटवर जरी असेल, तर ते प्रॉडक्ट बघून कस्टमरनं ते प्रॉडक्ट उचललं पाहिजे की किती व्हायब्रंट, किती सुंदर कलर वापरले, ते डोळ्यात भरणार पाहिजे. इतर जे प्रॉडक्ट ठेवलेत त्याच्यामध्ये ते उठून दिसलं पाहिजे. ठीक आहे, मी तुम्हाला खाली इथं काही पॅकेजिंग दाखवतो, अशा पद्धतीचं पॅकेजिंग पाहिजे की जे खूप डोळ्यांना नाही का भुरळ पडणार आहे. चौथी गोष्ट आहे त्याच्यामध्ये क्वालिटी. आता पॅकेजिंग
सुंदर असेल तर कस्टमर बाय डिफॉल्ट ते घेणार. ठीक आहे, मी हे प्रॉडक्टबद्दल आणि आता हे सर्व्हिस आणि प्रॉडक्ट दोन्हीबद्दल बोलतोय. जे प्रॉडक्ट ज्यांचं आहे आणि ज्यांची सर्व्हिस पण आहे, सर्व्हिस बेस्ड बिझनेस आहे आणि प्रॉडक्ट बेस्ड बिझनेस आहे. तुमची क्वालिटी ही भारीच पाहिजे, म्हणजे क्वालिटीत कॉम्प्रोमाइज करायचंच नाही आहे. जर प्रोडक्ट जेव्हा कस्टमर घेईल किंवा सर्व्हिस तुमची खरेदी करेल किंवा प्रॉडक्ट खरेदी करेल, त्याच्यानंतर जेव्हा ते वापरून बघेल तेव्हा त्यांना त्या क्वालिटीमध्ये कुठल्याही पद्धतीचं कॉम्प्रोमाइज केलं आहे असं वाटता कामा नये. क्वालिटी बेस्टच ठेवली पाहिजे. क्वालिटी दिली की ते लोकांना म्हणजे रिपीट ऑर्डर यायला चालू होते की ह्याची क्वालिटी चांगली, रिपीट, परत रिपीट. आणि मग ते जे ज्यांनी ग्राहक तुमचे बनले ते आणि 4 लोकांना सांगतात की हे प्रॉडक्ट मी घेतलं, ह्याची क्वालिटी भारी आहे, ही सर्व्हिस मी ह्यांच्याकडनं घेतली, हे खूप चांगली सर्व्हिस देतात, ह्यांच्याकडनं खरेदी करा, ह्यांची सर्व्हिस घ्या. त्याच्यासारखं दुसरं मग मार्केटिंग कुठलं नाही. ठीक आहे, त्याच्यामुळं क्वालिटीवर ध्यान द्यायचं आहे. थोडंसं क्वालिटी इम्प्रोवाईज करताना आपलं मार्जिन थोडं कमी होतं चालेल, पण लाँग टर्मसाठी आपला बिझनेस चालेल. मार्जिन थोडंसं कमी झालं तरी चालेल, पण बिझनेस हा लाँग टर्म टिकला पाहिजे. त्यामुळे क्वालिटीवर ध्यान द्या, हे फार इम्पॉर्टंट आहे. 5वा एक मला महत्त्वाचा मुद्दा वाटतो ते म्हणजे रिव्ह्यूज, टेस्टिमोनियल्स. तुम्ही ज्या कस्टमरना तुमची सर्व्हिस दिलेली आहे किंवा तुम्ही ज्या कस्टमरना तुमचे प्रॉडक्ट विकलेले आहेत त्यांच्याकडनं प्लीज रिव्ह्यूज घेत चला. एक वस्तू विकली तरी रिव्ह्यू घ्यायचा, 100 लोकांना विकली तरी 100 लोकांचा रिव्ह्यू घ्यायचा, ते सेव्ह करायचं, ते डिस्प्ले करायचं सोशल मीडियावर. आणि सोशल मीडियावर ते इतक्या सुंदर पद्धतीनं डिस्प्ले कर. शक्यतो रिव्ह्यूज हे व्हिडिओमध्ये घेत चला. समजा जर व्हिडिओमध्ये कस्टमरने रिव्ह्यूज दिले, त्याच्यासारखं दुसरं भारी कुठलं नाही, त्याच्यामुळं जे कस्टमर तळ्यात मळ्यात होत असतात, जे प्रॉडक्ट तुमच्याकडनं घ्यायला जस्ट म्हणजे इथंपर्यंत आल्याचं त्यांना ते क्लॅरिटी येते की हां ह्याचं प्रॉडक्ट चांगलं आहे कारण इतरांनी रिव्ह्यू दिलेला आहे. एक्स कस्टमर्स नाही किंवा ज्या कस्टमरने तुमच्याकडनं घेतलेलं आहे त्यांनी रिव्ह्यू दिलेला आहे आणि आता आपल्याला परत याच्यामध्ये क्लिअरिटी आलेली आहे, याच्यामध्ये आता कुठलाही परत एक म्हणजे सेकंड थॉट येणार नाही त्यांच्या मनात. तेव्हा रिव्ह्यू घेत चला. शक्यतो ते व्हिडिओमार्फत घेत चला, नाही मिळालं तर ॲटलिस्ट टेक्स्टमध्ये तरी घेत चला. त्यामुळे हे 5 मुद्दे मला असे वाटतात की हे फार इम्पॉर्टंट आहेत तुमच्या बिझनेसच्या ग्रोथसाठी. त्यामुळे हे आत्ता या क्षणापासून अप्लाय करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माझं चॅनल प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इथं कुठेतरी सबस्क्राईब बटन असेल ते दाबा, तिथे एक नोटिफिकेशन बेल असेल ती दाबा, जेणेकरून माझा व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल की माझा व्हिडिओ आला आहे. आणि तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू.